कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मूर्ख मुलगी का फोन करते एवढ्या रात्री? इट्स नॉट अ गुड नाईट। बोल। हॅलो दुर्गा मॅडम, मी लीला बोलतेय। नंबर डिलीट करायला विसरले मी। बोल, का कॉल केलास? ते मला तुमच्याशी ना थोडंसं बोलायचं होतं। आत्ता? नाही आत्ता बोलायचं नाहीये, बोलायचं उद्या आहे। अगं मग आत्ता का कॉल केलायस एवढ्या रात्री? ते ठरवायला की उद्या कधी बोलायचं। मी ठेवते, बाय। नाही ठेवू नका थांबा। आता काय आहे? मी उद्या सकाळी तुम्हाला तुमच्या बंगल्याच्या गार्डन मध्ये भेटते। अगं वेडीस का तू? हे बघ, इकडे येऊ नकोस। कोणी जर आपल्याला एकत्र पाहिलं तर काय होईल याची कल्पना नाहीये तुला। ती मला काही माहिती नाही। मी उद्या सकाळी 8 वाजता तुमच्या बंगल्याच्या गार्डन मध्ये येऊन उभी राहणार आहे। मग तुम्ही येऊ किंवा न येऊ, आणि मग जर कोणी मला विचारलं ना की तू का आलीयस, तर मग मी सरळ सांगणार की दुर्गा मॅडमनी मला भेटायला बोलवलं। अगं हे बघ, वेडेपणा करू नकोस। तुझं तोंड बंद ठेव। आणि ठीक आहे, आलीस की गेटवर हॅलो ठेवला ही। काय गळे पडू मुलगी ही। आता हिला काय बोलायचं असेल माझ्याशी? It's not a good night. काय झालं श्वेता? एवढं तोंड पाडून का बसलीयस? तुला जर कोणाचं एवढं बोलणं ऐकून घ्यावं लागलं असतं ना तर कळलं असतं। एजे तर ओरडलेच माझ्या अंगावर, पण त्यांची ती मोठी सून दुर्गा एक नंबरची आगाऊ बाई आहे ती आई, मी तुला सांगते। फुकट तिचं पण बोलणं ऐकून घ्यावं लागलं मला। श्वेता, कुणी काहीही बोललं तरी एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं। एजंटशी लग्न तू फक्त आणि फक्त त्यांच्या प्रॉपर्टीसाठी करतेस हे विसरू नकोस। तू असं तोंड पाडून राहिलीस तर आपलं ध्येय कधीही साध्य होणार नाही। हे बघ, एजिनने काहीही केलं तरी तुझ्या चेहऱ्यावर कायम स्माइल आणि वागण्यामध्ये पतिव्रतेचं सोंग असलं पाहिजे। आपला एक प्रयत्न फसला, ठीक आहे, पण आपण हार नाही मानायची। आपण परत प्रयत्न करायचा आणि कुठल्याही परिस्थितीत तुझं आणि एजिनचं लग्न झालंच पाहिजे, कळलं का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।